माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजपासून आपण लेवी या पुस्तकाला सुरुवात करीत आहोत. पंचग्रंथामधील हे तिसरं पुस्तक आहे आणि या लेवी या पुस्तकाची जी खासियत आहे ही पवित्रकरणावरती आहे किंवा आपलं जीवन पावित्र्यामध्ये ठेवण्यासाठी आम्हा प्रत्येकाला आणि विशेषतः परमेश्वर देव इस्रायल लोकांना आठवण करून देणार आहे. आणि या पुस्तकाची सुरुवात करीत असताना मी तुम्हाला निर्गम पुस्तकातला शेवटचा जो भाग आहे तिथे तुम्हाला घेऊन जात आहे. कारण जेव्हा निर्गम पुस्तकाच्या शेवटी आपण येऊ तेव्हा खऱ्या अर्थाने या पुस्तकाला कुठेतरी लिंक भेटणार आहे. निर्गम पुस्तकाच्या शेवटच्या भागामध्ये आपण काय बघितलं आहे? निर्गम पुस्तकाच्या शेवटच्या भागामध्ये मोशेने परमेश्वरासाठी निवास मंडप बांधलेला आहे. आता निवास मंडप किंवा निवास जे स्थान आहे टॅबरनकल, हे कशासाठी? परमेश्वर देवाने जे निवास मंडल जे बांधलेलं आहे हे त्या ठिकाणी परमेश्वर त्या लोकांच्या बरोबर वस्ती करणार आहे. हे पावित्र्याचं एक प्रतीक म्हणून, एक पावित्र्याची खूण म्हणून हे दर्शन मंडप किंवा हे जे निवास मंडप आहे हे मोशेने त्या ठिकाणी उभारलेलं आहे. आणि म्हणून आता जेव्हा आपण लेवी या पुस्तकाकडे जाऊ तेव्हा लेवी या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायामधील पहिलं वचन आम्हाला काय सांगत आहे बघा. अध्याय 1 मध्ये ओवी 1 सांगत आहे की निवास मंडपातून किंवा दर्शन मंडपातून परमेश्वर देव मोशेला हाक मारतो. आता आपल्या स्लाईडवरती आपण बघणार आहोत आणि या स्लाईडच्या द्वारे हा जो तिसरा जो भाग आहे लेवीय पुस्तकाचा तो तिसरा भाग, पंचग्रंथाचा जो तिसरा भाग आहे लेवीय पुस्तक, याची सविस्तर माहिती मी आपल्यासमोर ठेवत आहे. प्रस्तावना म्हणून या लेवीय पुस्तकाकडे जेव्हा आपण प्रिय बंधू भगिनी बघणार तेव्हा सर्वप्रथम असं म्हणायचं की लेवी म्हणजे लेव्यासंबंधी लिहिलेलं पुस्तक. लेवीय बायबलमध्ये हा एक वंश आहे आणि म्हणूनच लेवीय म्हणजे ज्या वंशामधून जास्तीत जास्त पुरोहित आलेले आहेत, याजक आले आहेत. आणि म्हणून असं सांगितलं जायचं की लेवीय हे याजक आहेत किंवा पुरोहित आहेत, या पुरोहित वंशामधून आलेले जे लोक आहेत. म्हणून लेवीय शीर्षक या पुस्तकाला दिलेलं आहे. परंतु जर आपण सांगत असावं की लेवीय हे जे पुस्तक आहे हे याजकासंबंधी आहे, म्हणजे याजकाने काय अर्पण करावी, कशा प्रकारे अर्पण करावी या संबंधी की जर आपण हे शीर्षक देत असाल तर बायबल तज्ज्ञ यांच्या मतानुसार हे शीर्षक उचित नाही किंवा योग्य नाही. त्याला त्यांनी 2 कारणं सांगितले आहेत. बायबल तज्ज्ञ 2 कारणं कुठली देत आहेत? पहिलं कारण ते देत आहेत की लेवी वंशातील सर्वच जण हे याजक नव्हते. लेवीय वंशामध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे ते सर्वच याजक किंवा पुरोहित नव्हते. तर त्या वंशातील काही ठराविकच लोक हे याजक किंवा पुरोहित म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. दुसरं कारण या ठिकाणी सांगितलं जातं आणि ते म्हणजे या पुस्तकामध्ये बराचसा असा भाग जो आहे हा भाग सामान्य लोकांना देखील सांगितण्यात आलेला आहे. जर हे लेवीय याजकाचं पुस्तक असेल तर मग याजकांनाच याची माहिती देणं गरजेचं होतं. आणि म्हणून या पुस्तकामध्ये अनेक वंशी किंवा अनेक दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर या पुस्तकाची जी माहिती आहे ही सामान्य लोकांना, विशेषतः इस्रायल लोकांना उद्देशून दिलेली आहे. म्हणजे त्यांचं जीवन त्यांनी कसं ठेवावं, उपासना त्यांनी कशी करावी, त्यांचं कौटुंबिक जीवन कसलं असलं पाहिजे, त्यांचं नीतीचं किंवा आचरण कसं असलं पाहिजे, सामूहिक जीवन परिवर्तन, आर्थिक व्यवहार, ह्या सर्व संबंधामध्ये ह्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टी या लेवीय पुस्तकामध्ये सामान्य माणसाला देखील उद्देशून सांगितल्या आहेत. आणि म्हणून बायबल तज्ज्ञ ही 2 कारणं सांगतात की ही 2 कारणामुळे
हे जे शीर्षक आहे, लेवी जर याजकासाठी असेल तरी उचित नाही, कारण याच्यामध्ये याजकाबद्दल माहिती आहे आणि त्याचबरोबर सामान्य लोकांना देखील याबद्दल माहिती दिलेली आहे. तिसरं महत्त्वाचं गोष्ट प्रस्तावनेमध्ये, हे पुस्तक जे दीक्षित आहेत, आता दीक्षित कोण? दीक्षित म्हणजे जे ओढेन झालेले आहेत, ज्यांना दीक्षा देण्यात आलेली आहे त्यांच्यासाठी, आणि जे दीक्षित नाहीत, ज्यांना दीक्षा दिलेली नाही. म्हणूनच मी तुम्हाला अगोदर सांगितलं, जे सामान्य लोक आहेत ती ज्यांना दीक्षा दिलेली नाही, या दोन्ही गटासाठी हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. आता या पुस्तकामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आपण अभ्यासणार, आणि तो म्हणजे इस्रायलचे धार्मिक सण किंवा धार्मिक सोहळे. निर्गम पुस्तकामध्ये आपण वल्लांडन सण आणि बेकमीर भाकरीचा सण या 2 सणाबद्दल माहिती मिळवलेली आहे, किंवा थोड्या प्रमाणामध्ये आपण हे 2 सण इस्रायल लोक साजरे करायचे. लेवी पुस्तकामध्ये जास्तीत जास्त जे इस्रायलचे आणखी जे ॲन्युअल फीस्ट आहेत, जे वार्षिक सण आहेत, ह्या वार्षिक सणाबद्दल माहिती आम्हाला मिळणार. आणि म्हणून इस्रायलचे धार्मिक सोहळे आणि ते कशा प्रकारे साजरे करायचे याबद्दल या पुस्तकामध्ये सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे त्यांचा उपासनेचा ग्रंथ कुठला असला पाहिजे, याजकांनी कशा प्रकारे पवित्र जीवन जगायचं, विधी कसे पाळावेत, लोकांना बली कसे अर्पण करायचे, लोकांनी बलिदान कसं अर्पण करायचं, पुरोहितांना कोणते नियम पाळावेत, त्यांनी पुरोहितांनी कुठली वस्त्र परिधान करावी, त्याचबरोबर पुरोहितांनी सामान्य जीवन जगण्यासाठी कुठली वस्त्र परिधान करावी, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी या लेवी या पुस्तकामध्ये आपण अभ्यासणार आहोत. हे पुस्तक सुमारे इसवी सन पूर्व 538 मध्ये नव्याने ग्रंथित केलेलं असावं असं बहुतेक तज्ज्ञांचं मत आहे. आणि म्हणून या पुस्तकाबद्दल आपण थोडक्यामध्ये ही माहिती शिकत आहोत. लेवीय पुस्तकामधील अत्यंत महत्त्वाचा मुख्य विषय काय आहे? जर लेवीय पुस्तक आपण संपूर्ण वाचलं तर या पुस्तकाचा मुख्य जो गाभा आहे, तो गाभा आहे द होली गॉड ऑफ इस्रायल, म्हणजे इस्रायलचा पवित्र देव. इस्रायलचा पवित्र देव ह्या संपूर्ण विषयाने हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक भरून गेलेलं आहे. आणि म्हणून परमेश्वर देव या ठिकाणी काय सांगणार आहे इस्रायल लोकांना, जर तुमचा देव पवित्र असेल तर तुम्ही देखील पवित्र बनण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून पावित्र्याने हे भरलेलं असं पुस्तक आहे. देवाबरोबर माणसाचे नातेसंबंध हे कशा प्रकारे टिकून ठेवणं गरजेचं आहे, त्यासंबंधी काही गोष्टी या ठिकाणी पुस्तकामध्ये लिखित केलेल्या आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताने नवीन करारामध्ये आम्हाला एक आज्ञा दिली. नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने काय आज्ञा दिली, की जसं तुम्ही देवावरती प्रेम करता तसं देखील तुम्ही शेजाऱ्यावरती प्रेम करायचं आहे. आणि या आज्ञेचा जो मुख्य गाभा आहे, की जेव्हा मुख्य जी गाभा ही आज्ञा कुठून आलेली आहे, तर लेवीय पुस्तकामध्ये अध्याय 19 मध्ये 18वं वचन जर आपण वाचलं, या 18व्या वचनामध्ये आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे, तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर, मी परमेश्वर आहे. बघा, लेवीय पुस्तकामध्ये अध्याय 19 मध्ये 18वं वचन आम्हाला तेच सांगत आहे. म्हणजेच प्रभू श्री ख्रिस्ताने जी आज्ञा आम्हाला प्रीतीविषयी, प्रेमाविषयी नवीन करारामध्ये दिलेली आहे, त्याचा संदर्भ लेवीय पुस्तकामध्ये अध्याय 19 मध्ये आम्हाला सापडतो. देवावर प्रीती कर, त्याचप्रमाणे तू शेजाऱ्यावरती प्रीती करण्याचा प्रयत्न कर. लेवीय पुस्तकाचे मुख्य 3 भाग आहेत, कारण या पुस्तकाचं जे विभाजन आहे हे 3 विभागामध्ये मी केलेलं आहे. आणि हे 3 विभाग आपण सविस्तररित्या ह्या ठिकाणी याचा अभ्यास करणार आहोत. पहिला जो भाग आहे
अध्याय 1 पासून तर अध्याय 7 पर्यंत इस्रायल लोकांची उपासना याच्यामध्ये हा भरून गेलेला आहे. म्हणजे इस्रायल लोकांनी कशा प्रकारची उपासना करायची, ते उपासनेमध्ये त्यांनी काय अर्पण आणावं, आणि म्हणून या ठिकाणी प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण एकूण 5 प्रकारची अर्पणं अभ्यासणार आहोत. म्हणजे इस्रायल लोकांनी ही अर्पणं देवाला अर्पण करायची. याचा अर्थ असा नाही की देवाला अर्पण हवी होती, देवाला अर्पण नको होती, परंतु देवाला इस्रायल लोकांबरोबरचं जे नातं आहे, हे नातं अधिक घट्ट करायचं आहे, हे टिकवायचं आहे. इस्रायल लोकांच्या मध्ये त्याला वस्ती करायचं आहे. आणि म्हणून इस्रायल लोकांनी ची जी उपासना आहे, ही उपासना अध्याय 1 पासून तर अध्याय 7 पर्यंत आपण अभ्यासणार आहोत. अध्याय 8 पासून तर अध्याय 17 पर्यंत आपण काय करणार. अध्याय 8 पासून तर अध्याय 17 मध्ये हे जे याजक आहेत, पुरोहित आहेत, म्हणजे धर्मगुरू अहरोन आणि त्याची मुलं, म्हणजे मोशेने पहिल्यांदा याजक कोणाला नेमलं. बायबलमध्ये लेवीय पुस्तकामध्ये सांगितलं आहे की पहिला याजक पद हे मोशेने अहरोन आणि त्याची मुलं आहेत त्यांना याजकपद दिलं. आणि म्हणून या याजकांची कर्तव्य काय, त्यांच्या कुठल्या जबाबदाऱ्या आहेत, त्यांनी काय कार्य करायला हवं आहे, त्यासंबंधी अतिशय महत्त्वाची माहिती आहे. ही अध्याय 8 पासून तर अध्याय 17 पर्यंत आम्हाला दिलेली आहे. आणि शेवटी अध्याय 18 पासून तर अध्याय 27 पर्यंत इस्रायल लोकांनी पवित्र जीवन जगायचं. आणि त्यासाठी परमेश्वर देव इस्रायल लोकांना एक आव्हान देईल की जसा मी पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र राहणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी काही महत्त्वाच्या गोष्टी येतील. पवित्र राहण्यासाठी किंवा शुद्ध राहण्यासाठी तुम्ही अशुद्धतेपासून आपण अलिप्त राहायचं. आणि त्याचसाठी या ठिकाणी इस्रायल लोकांना परमेश्वर देव वारंवार सांगेल की तुमचा देव पवित्र आहे, जसा तुमचा देव पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र बनण्याचा प्रयत्न करा. आणि अशावेळी हे जे 3 घटक आहेत, हे 3 घटक या ठिकाणी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आपण अभ्यासणार आहोत. ह्या पुस्तकामध्ये कुठली शिकवण आपल्याला सापडणार आहे, कुठल्या प्रकारची माहिती आम्हाला मिळणार आहे. अगोदर सांगितल्याप्रमाणे निर्गम पुस्तकाच्या अखेरीस निवास मंडप आपल्याला मोशेने उभारलेला आहे. म्हणजे जणू काही या निवास मंडपामध्ये आता यज्ञार्पण साजरं केलं जाणार आहे. आणि हे यज्ञार्पण, हे जो विधी आहे, ह्या उपासना आहेत, ह्या उपासना आता हे इस्रायल लोक अर्पण करणार आहेत. आणि म्हणून इस्रायल लोकांसाठी त्यांनी अर्पण कसं करावं, अर्पणासाठी काय करावं, अर्पणासाठी उचित पशु कुठला आहे, कोणत्या कारणासाठी कोणते पशु अर्पण करावे, त्याचे काय काय करावं, म्हणजे या ठिकाणी याजक आणि उपासक हे 2 महत्त्वाचे घटक या ठिकाणी सांगितले आहे. उपासक म्हणजे जो उपासना करील, जो देवाला अर्पण घेऊन येईल, तो झाला उपासक. याजक म्हणजे जो देवाच्या वतीने त्या मंदिरामध्ये, त्या निवास मंडपामध्ये उपासकाचं अर्पण स्वीकारणार, तो झाला याजक. म्हणजेच यज्ञार्पणासंबंधी जे मार्गदर्शक सूचना आहेत, ह्या सूचना या ठिकाणी आम्हाला सांगितल्या आहेत. त्याचबरोबर या पुस्तकामध्ये सर्वसामान्य माणसाला कळेल अशी भाषा, अशा गोष्टी सर्वसाधारण अर्पणाच्या संदर्भामध्ये हे दिलेले आहेत. याजकांच्या सोयीसाठी आणखी नियम आहेत. म्हणजे निवास मंडपामध्ये जेव्हा याजक अर्पण स्वीकारणार तेव्हा त्याने पेहराव कसा करावा, त्याची वस्त्र कशी असली पाहिजे, ह्या संबंधी गोष्टी आहेत. त्याने नेहमी शुद्ध राहिलं पाहिजे. आणि म्हणून अशुद्धतेची जी त्याला बाधा होता कामा नये. आणि या संदर्भामध्ये या पुस्तकामध्ये शुद्ध काय आणि अशुद्ध काय ह्याच्यामधील जो भेद आहे, हा भेद अतिशय चांगल्या रीतीने पुस्तकामध्ये सांगितला आहे. आणि अशा प्रकारे या पुस्तकामध्ये, या लेवीय पुस्तकामध्ये हे संपूर्ण इस्रायलची जी उपासना आहे, या संपूर्ण इस्रायलच्या उपासनेबद्दल आम्हास माहिती मिळणार आहे.
आपण पंचग्रंथाच्या लेखका संदर्भामध्ये मी जास्त काही बोलणार नाही, कारण आपण पंचग्रंथांची प्रस्तावना शिकत असताना या पंचग्रंथाचं लिखाण कोणी केलेलं आहे ते आपण शिकलेलो आहोत. पण तरीसुद्धा सर्वांच्या आपल्या माहितीसाठी हे जे तिसरं पुस्तक आहे, ह्या तिसऱ्या पुस्तकाचा जो ग्रंथकार आहे, जो लेखक आहे, हा बऱ्याच अंशी जे बायबल तज्ज्ञ आहेत, बायबल लेखक आहेत, ह्या बायबल लेखकांच्या आणि तज्ज्ञाच्या मतानुसार हे जे पुस्तक आहे हे पुस्तक मोशेनेच लिहिलेलं आहे. परंतु कुठे ना कुठे असा देखील संदर्भ आपल्याला मिळणार आहे की या पुस्तकाचं जे लिखाण आहे, या पुस्तकाचं लिखाण देखील मोशेच्या सहवासामध्ये, त्या निकटच्या सहवासामध्ये राहणारे जे लोक होते त्या लोकांनी देखील कदाचित या पुस्तकाचं लिखाण केलेलं आहे. मात्र गणना जर पुस्तक आपण उघडलं, अध्याय 33 वचन 2, गणना पुस्तकामध्ये सर्वसाधारण आम्हाला एक संदर्भ सापडतो आणि विशेषतः निर्गम पुस्तकामध्ये अध्याय 24 वचन 7. आता मी तुमच्यासाठी हे वाचत आहे, निर्गम पुस्तकामधील अध्याय 24 वचन 4 ते 7. मोशेने परमेश्वराची सर्व वचने लिहून काढली आणि अगदी पहाटेस उठून पर्वताच्या पायथ्यापाशी एक वेदी बांधली. आता ही जी वेदी बांधली आहे तीच जणू काही वेदी ही निवास मंडप आहे. आणि या वेदीमध्ये, या वचनामध्ये सांगितलं आहे, परमेश्वराला होमबली आणि बैलाची शांतार्पणे त्यांनी अर्पण करायची आहे. आणि म्हणून ही जी अर्पणं आहेत, ही अर्पणाबद्दलची माहिती आहे, ही माहिती या तिसऱ्या पुस्तकामध्ये आलेली आहे. आणि म्हणून असं सांगितलं जातं की हे जे पुस्तक आहे हे पुस्तक मोशेने लिहिलेलं आहे. आपण आता सविस्तरपणे पहिला जो भाग आहे, अध्याय 1 पासून तर अध्याय 7 पर्यंत हा अभ्यास होऊया. अर्पणाविषयीचे नियम आणि कुठली अर्पणं आणि लोकांनी कशा प्रकारे ही अर्पणं करायची. पहिली गोष्ट महत्त्वाची आहे आणि ती सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. इस्रायल लोकांनी या पुस्तकामध्ये एकूण 5 प्रकारची अर्पणं इथे सांगितली आहेत. अध्याय 1 मध्ये ओवी 3 ते 17 पर्यंत होमार्पण आहे. दुसरं जे आहे अध्याय 2 पासून ओवी 1 ते 16 पर्यंत अन्नार्पण आहे. तिसरं अर्पण शांतार्पण, चौथं अर्पण पापार्पण आणि 5वं अर्पण आहे हे दोषार्पण. ही 5ही अर्पणं ही इस्रायल लोक या निवास मंडपामध्ये जेव्हा परमेश्वराचं दर्शन घेण्यासाठी जायची त्यावेळी ती अर्पण सादर करायची. आणि म्हणून या अर्पणासंबंधी काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या की अर्पणं कशा प्रकारे सादर करावी, अर्पणासाठी सामान्य लोकांनी, इस्रायल लोकांनी कशा प्रकारे गेलं पाहिजे, कुठलं अर्पण आणि कशा प्रकारे सादर करावं, हे थोडक्यामध्ये माहिती बघूया आपण. आता पहिली गोष्ट, अर्पणाविषयी जी माहिती या लेवीय पुस्तकामध्ये सांगितली आहे, ह्या माहितीद्वारे ही जी अर्पणं इस्रायल लोक करायची ही देवदैतांना संतुष्ट करण्यासाठी नाही. म्हणजे तुम्ही जर अर्पणं केली तर देव खुश होईल, तो देवाला बरं वाटेल, अशातला भाग नाही. देवतांना संतुष्ट करण्यासाठी ही इस्रायल लोकांनी अर्पणं करायची नाही, तर ही अर्पणं केल्यानंतर इस्रायल लोकांचं जे नातेसंबंध आहे हे नातेसंबंध परमेश्वराबरोबर आणखी घट्ट राहील आणि त्यासाठी ही अर्पणं करणं उचित होतं. आता लोकांनी देवासाठी आणावयाची जी दानं आहेत, अर्पणं आहेत, ह्या अर्पणाला या ठिकाणी कुर्बाना शब्द उच्चारलेला आहे. आणि याचा संदर्भ मागच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 7 मध्ये आलेला आहे. बघा वचन 11. एखादी आपली या ठिकाणी सांगितलं आहे की जे मी तुम्हाला पोषणासाठी द्यावयाचे ते कुर्बान. कुर्बान म्हणजे या ठिकाणी अर्पण हे केलं आहे. म्हणजे अर्पणाला या ठिकाणी कुर्बान हा शब्द इस्रायल लोक वापरायची, त्याचाच संदर्भ मी मागचा आता तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवलेला आहे. पुढे अर्पणं विविध प्रकारची होती.
पशु, पाळीव प्राणी, किल्लारे, कलप आणि अशा प्रकारची ही अर्पणं ही इस्रायल लोक देवाला अर्पण करायची. आता अर्पणाच्या मध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे की अर्पणासाठी रानावनातले पशु अर्पण करायचे नाहीत, असं या ठिकाणी एक नियम होता की शिकवणूक होती. अर्पणासाठी रानामधले हे पशु नसावे. याला कारण कदाचित या ठिकाणी असं सांगितलं आहे की 2 कारणं असावीत. पहिलं कारण असं ते सांगतात की रानावनातले जे पशु आहेत, रानामध्ये जे पशु असतात, जंगलामध्ये अरण्यामध्ये जे पशु असतात, हे कोणाचे मालकीचे नसतात. म्हणजे या ठिकाणी हे आम्हाला एक अतिशय महत्त्वाचं सांगितलं आहे की अर्पण करणाऱ्या व्यक्तीने जे अर्पण आणायचं आहे ते स्वतःचं असलं पाहिजे. ते रानामध्ये हिंडणारं एखादं पशु किंवा बैल घेऊन येऊ नका, ते कोणाच्या मालकीचं नाही. अर्पण करणाऱ्याने स्वतःच्या कल्पातून आणलेल्या पशुबरोबर जीवाला जडलेला असतो, म्हणजे त्याचं एक प्रकारचं नातं आहे. आणि याचा एक संदर्भ, एक गोष्ट जुन्या करारामध्ये शमूएलच्या 2ऱ्या पुस्तकामध्ये 12व्या अध्यायामध्ये सापडते बघा. कदाचित आपल्या सर्वांच्या परिचयाचं हे उदाहरण असेल की जेव्हा दावीद राजा पाप करतो आणि जेव्हा दावीद राजा हा पापामध्ये आहे, या पापामध्ये असताना दावीद राजाला नातान या प्रवक्त्याला परमेश्वर देव दाविदाकडे पाठवतो. दाविदाकडे का पाठवतो? केवळ दाविदाला त्या पापापासून मुक्तीचा किंवा त्यांनी प्रायचित्त करावं म्हणून. परंतु नातान जेव्हा दाविदाकडे येतो तेव्हा नातान दाविदासमोर एक गोष्ट ठेवतो, एक कथा ठेवतो. आणि या कथेमध्ये तो सांगतो की 2 माणसं आहेत आणि 2 माणसं, एक मनुष्य श्रीमंत आहे, त्याच्याकडे भरपूर मेंढरं आहेत, त्याच्याकडे भरपूर बैल आहेत, पण त्याच्याच बाजूला एक गरीब मनुष्य आहे ज्याच्याकडे एक मेंढरू आहे. आणि म्हणून सांगितलं की जो गरीब माणसाकडे एक मेंढरू आहे, ह्या मेंढरावरती त्याचा जिव्हाळा होता, त्याचं प्रेम होतं, कारण ती त्याची संपत्ती होती. आणि या ठिकाणी मी उदाहरण तुम्हाला का देत आहे की जे अर्पण आहे ते अर्पण आपण आपलं स्वतःचं द्यावं. तर जेव्हा एका या श्रीमंत माणसाच्या घरामध्ये एक पाहुणा येतो तेव्हा ते काय होतं, पुढची गोष्टीमध्ये ते सांगितलं आहे की जेव्हा या श्रीमंत माणसाकडे पाहुणा येतो तेव्हा त्याचा पाहुणचार करण्यासाठी या श्रीमंत मनुष्य आपल्या स्वतःचं मेंढरू बाजूला ठेवून हा त्या गरीब माणसाचं मेंढरू घेतो आणि ते कापतो. म्हणजेच अर्पण करायचं होतं ते दुसऱ्याचं घ्यायचं नाही, हे तुम्हाला मला सांगायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी पहिलं कारण सांगितलं आहे की अर्पणासाठी रानामधील पशु आणायचे नाहीत, ते काय कोणाचे मालकीचे नाहीत. म्हणजे अर्पण हे स्वतःच्या मालकीचं असलं पाहिजे. दुसरं एक कारण सांगितलं आहे आणि दुसरं कारण हे की फक्त पाळीव पशुसाठी अर्पण करणाऱ्याला प्रत्यक्ष काही मोल पडलेले असते. म्हणजे अर्पण करणारी जी व्यक्ती आहे त्या प्रत्येक माणसाला माहीत आहे त्याचं मोल किती महत्त्वाचं आहे. बघा, आपण जर शमूएलचं 2रं पुस्तक अध्याय 24 वचन 24 मध्ये काय सांगितलं आहे की आपला परमेश्वर याला फुकटे होमबली अर्पिणार नाही, फुकटचं काही मी द्यायचं नाही. त्यासाठी या पुस्तकामध्ये आपण ऐकतो की 50 शेकेल चांदी देऊन बैल माणसाने विकत घेतले. म्हणजे जे देणारं आहे त्याला त्याचं मूल्य कळलं पाहिजे. आणि ही महत्त्वाची 2 कारणं या ठिकाणी या इस्रायल लोकांना परमेश्वर देवाने सांगितले आहेत. आता शेवटचे 2 आणखी महत्त्वाचे मुद्दे या पुस्तकामध्ये आहेत आणि अर्पणासंबंधी सांगितलं आहे. 5 अर्पणापैकी 3 जी अर्पणं आहेत ती स्वेच्छेची आहेत, म्हणजेच स्वतःने माणसाने इच्छा व्यक्त केलेली आहे. द पर्सन हॅज एक्सप्रेस इज डिझायर. म्हणजे स्वेच्छेची अर्पणं ही 3 आहेत आणि सक्तीची अर्पणं ही 2 आहेत. सक्ती म्हणजे त्या माणसाने ती करणं हे गरजेचं आहे. तर अशा प्रकारे माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, ही 5 अर्पणं आता आपण सविस्तर शिकण्याचा प्रयत्न करूया. 5 अर्पणं आता आपण अभ्यास करूया. पहिलं जे अर्पण आपल्यासमोर आहे ते आहे होमार्पण.
इंग्रजीमध्ये त्याला होलोकॉस्ट ऑफरिंग. होमार्पण हे नक्की काय? होमार्पणाला हिब्रू भाषेमध्ये एक शब्द आहे आणि तो शब्द आहे की याला ओला म्हटलं आहे. ओला म्हणजे जे वर जाईल ते. आणि म्हणून साध्या सोप्या शब्दामध्ये सांगायचं, जेव्हा उपासक अर्पण घेऊन येईल आणि ते याजकाकडे देईल, तेव्हा हे अर्पण सादर करीत असताना त्याचा दूर जेव्हा वर जाईल, ते अर्पण देवाला प्रिय झालं आहे, म्हणजे ते वर गेलेलं आहे. तर होमार्पणाला हा एक अतिशय महत्त्वाचा शब्द या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. पहिलं अर्पण असल्यामुळे हे अर्पण दररोज सकाळी आणि संध्याकाळी अर्पण करावं, होमार्पण करावं असं बायबलमध्ये सांगितलं आहे, पुस्तकामध्ये सांगितलं आहे. गणना पुस्तकामध्ये अध्याय 28 वचन 4 आम्हाला सांगते की लोकांनी जेव्हा होमार्पणासाठी जेव्हा येणार तेव्हा सकाळी आणि संध्याकाळी ते अर्पण सादर करावं. दुसरा अत्यंत महत्त्वाचा जो भाग आहे, ह्या अर्पणामध्ये संपूर्ण अर्पण सादर करायचं. म्हणजेच अर्पण करणारी जी व्यक्ती आहे त्याने संपूर्ण पशुचे हवन करायचं आहे. म्हणजेच जेव्हा अर्पण करील तेव्हा फक्त पशुचं जे कातडं आहे ते जाळायचं नाही, तर ते जे कातडं आहे ते याजकाला देत. अध्याय 7 वचन 8 सांगणार, ते कातडं याजकाकडे द्यायचं आणि त्याचं जे मांस आहे हे मांस हे अर्पण करायचं. आणि म्हणून या प्रकारच्या अर्पणामध्ये मांसाचा जो भाग आहे, हा मांसाचा भाग याजकांना किंवा कधीकधी हा उपासकाला दोघांना मिळत असे. आणि म्हणून या अर्पणामध्ये दोषहीन नर असणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या पशुला जे आपण अर्पण करणार त्याला कुठल्याही प्रकारचा दोष असता कामा नये, दोषहीन हे अर्पण असणं गरजेचं आहे. आता अर्पणाच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या आहेत. मी तुम्हाला अगोदर माझ्या प्रस्तावनेमध्ये सांगितलं की अर्पण करणारा जो उपासक आहे, ह्या उपासकाने जेव्हा देवाला अर्पण केल्यानंतर ते देवाला हवं आहे म्हणून अर्पण नाही करायचं, तर त्यांचं नातेसंबंध घट्ट करायचं आहे उपासकाचं आणि विशेषतः देवाचं. आणि म्हणून या ठिकाणी होमार्पणामध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे, कमी प्रतीचे पशु अर्पण करणे हे अपमानास्पद आहे. म्हणजेच जे अर्पण करणारा पशु असेल, बैल असेल, हा कमी प्रतीचा असता कामा नये, अगदी कमी किमतीचा असता कामा नये, हे अपमानास्पद आहे, हे चांगलं नाही. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं आहे की अर्पण करणाऱ्या त्या व्यक्तीने हे देवाला पशुची गरज होती असं नाही, परंतु असे निकृष्ट पशु अर्पण करणारी उपासकाची वृत्ती ही चांगली नाही आणि म्हणून देवाला ती प्रिय नाही. आणि अशावेळी बेपर्वाईची वृत्ती, कृतज्ञतेचा अभाव, देवाला काहीही चालते अशामधला ही माणसाची वृत्ती आम्हाला दिसून येते. आणि अशा प्रकारे मलाकी या पुस्तकामध्ये अध्याय 1 वचन 6 ते 14 सांगितलं आहे की मलाकी याने देखील निषेध केला की अशा प्रकारचं जी व्यक्ती अर्पण आणील हे ह्या माणसाबद्दल मलाकी प्रॉफेट याने निषेध केलेला आहे. तर होमार्पणासाठी दिलेल्या सूचनामध्ये 3 भाग आहेत. पहिला आहे गुरेढोरे, त्याच्यानंतर शेरडे आणि मेंढरं, आणि तिसरा जो भाग आहे तो पक्षी आहे. आता अत्यंत महत्त्वाचा जो भाग तो म्हणजे उपासकाने अर्पण कसं करायचं. आता या ठिकाणी असं सांगितलं आहे की जेव्हा उपासक होमार्पणासाठी त्या निवास मंडपाजवळ येईल तेव्हा त्याने पशु दर्शन मंडपाच्या दाराशी आणायचा आहे. आता दर्शन मंडपाच्या दाराशी आणल्यानंतर दर्शन मंडपाच्या पश्चिमेकडला जो भाग आहे त्या ठिकाणी त्याने उभं राहायचं. आणि आत हा कराराचा कोश आहे, म्हणजे ज्या ठिकाणी परमेश्वराचं अस्तित्व आहे, परमेश्वर उपस्थित आहे, हे कराराचं कोश आम्हाला दर्शवितो. उपासक त्या दर्शन मंडपाच्या बाहेर उभा राहील आणि याचकाकडे तो पशु किंवा ते अर्पण तो सादर करणार आहे. आणि सादर करतेवेळी जेव्हा तो याचकाला देईल
तेव्हा हे देवाला ते अर्पण देणारी, देवाला मान्य झालं आहे असं त्या ठिकाणी त्यांनी जाहीर करावं. कदाचित त्यात छोटासा विधी असेल की मी आता माझं अर्पण या ठिकाणी देवाला देत आहे. आणि देवाला अर्पण देतेवेळी त्या उपासकाने आपला हात त्या पशुच्या किंवा त्या जे अर्पण करणारा जो वासरू असेल किंवा मेंढरू असेल त्या पशुच्या त्याने डोक्यावर ठेवावा. आता डोक्यावर ठेवण्याची कदाचित अशी एक परंपरा असेल की डोक्यावर ठेवल्यानंतर माझी जी पापं आहेत त्याची तो कबुली करतो. म्हणजे या ठिकाणी हा जो पशु आहे, जे अर्पण आपण देणार आहोत, तो पशु त्या माणसाच्या वतीने त्या ठिकाणी मारला जात आहे किंवा तो बली दिला जात आहे. म्हणूनच या ठिकाणी तो त्या पशुच्या डोक्यावरती हात ठेवतो. आता हात ठेवण्यामागे बायबल तज्ज्ञांनी 2 कारणं दिलेली आहेत की उपासकाने त्या पशुच्या डोक्यावरती हात का ठेवला पाहिजे. तर आपण बघतो की जेव्हा निवास मंडपाच्या आजूबाजूला भरपूर लोक आहेत, लोक अनेक आलेली आहेत त्या ठिकाणी, आणि म्हणून त्या ठिकाणी लोकांचा कदाचित एक गोंधळ असेल, आणि लोकांचा गोंधळ असेल, कोणी कुठलं कोणाचं अर्पण आणलं हे कदाचित याजकाला माहीत पडणार नाही. आणि याजकाला ते माहीत असणं गरजेचं आहे की बाबा रे हे माझं अर्पण आहे. आणि त्यासाठी तो जो उपासक आहे तो उपासक आपला हात आपल्या स्वतःच्या पशुवर ठेवणार, त्या अर्पणावर ठेवणार, जेणेकरून त्या संपूर्ण लोकांमध्ये त्या याजकाला माहीत पडेल की अमुक माणसाचं हे अर्पण त्याने त्या ठिकाणी आणलेलं आहे. म्हणजेच ज्यावेळी तो हात ठेवणार त्यावेळी याजक देखील त्या माणसाला तो आशीर्वाद देईल, आणि आशीर्वाद दिल्यानंतर तो मनुष्य त्या ठिकाणी स्वतःसाठी आपल्याला तो परमेश्वराकडे मागणार आहे. हे पहिलं कारण या ठिकाणी सांगितलं आहे. दुसरा हेतू किंवा डोक्यावरती हात ठेवण्याचं दुसरं कारण काय असेल, तर दुसरं कारण पशु त्याच्या प्रायश्चित्तादाखल मान्य झाला पाहिजे. म्हणजे ह्या ठिकाणी जो उपासक आहे हा उपासक पशु अर्पण करतो, म्हणजेच पशु त्या ठिकाणी त्या माणसाचं, त्या उपासकाचं प्रतिनिधी करतो, रिप्रेझेंट. म्हणूनच हे अर्पण त्या पशुच्याद्वारे त्या ठिकाणी वाहिलं जात आहे. म्हणून पशु त्या व्यक्तीची पापं वाहत आहे, त्याच्या जागी स्वतःला तो मरण स्वीकारत आहे, आणि अशा प्रकारे पशु त्या माणसासाठी तो प्रायश्चित्त करत आहे. ही महत्त्वाची 2 कारणं या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. पशुच्या डोक्यावर हात ठेवून अर्पण मान्य झाल्यावर मग उरलेलं जे काम आहे, ते जे उरलेलं काम आहे हे उपासक आणि याजक या दोघांचं आहे. आणि या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं जी गोष्ट आहे, मग जास्तीत जास्त जी कामं असतात ही कामं उपासकाची असतील. आणि म्हणून या ठिकाणी उपासकाची कामं कुठली, रक्त वाहून जाईल अशा प्रकारे पशुचा त्याने वध करायचा. जो पशु आणलेला आहे त्याला अशा प्रकारचं वध करायचा की त्याचं सर्व रक्त हे त्याला आता होमार्पणासाठी त्या याजकाकडे द्यायचं आहे. म्हणून सर्व पशु तो असा कापायचा की त्याचं रक्त गेलं पाहिजे. पहिलं काम हे उपासकाचं काम होतं. दुसरं काम पशुचं कातड काढायचं. आणि म्हणून अगोदर सांगितल्याप्रमाणे पशुचं कातड काढल्यानंतर ते याजकाकडे द्यायचं. आता हे याजकाला पशुचं कातड का द्यावं, त्याला हवं आहे का, तर कदाचित असं सांगण्यात आलेलं आहे की याजकाला त्याचं आर्थिक कदाचित जीवन समृद्ध करण्यासाठी, त्याचं कुटुंब बघण्यासाठी, त्याचं निवारण करण्यासाठी त्याला काही गोष्टींची गरज होती. म्हणून आपण त्या याजकाला सहकार्य करावं म्हणून ते कातडं होतं ते याजकाला देण्यात येत होतं. पशुच्या शरीराचे तुकडे करायचे. उपासकाने अशा प्रकारे ते पशुचे तुकडे करायचे की ते होमार्पण करण्यासाठी ते योग्य झालं पाहिजे. आणि हे तुकडे करत असताना जो मलिन भाग आहे तो मलिन भाग याने धुवायचा आहे. आणि अशा प्रकारे ही जी जास्तीत जास्त कामं होती, ही जास्तीत जास्त कामं ही उपासकाची आहे. तर या ठिकाणी प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण अन्नार्पण शिकलो. अन्नार्पणाची पद्धत आणि हे कशा प्रकारे उपासकाने आणलं, काय आणावं, कशा प्रकारे करावं, हा अत्यंत महत्त्वाचा भाग ह्या ठिकाणी आपण
शिकलेलो आहोत. आपण दुसऱ्या भागाकडे जात आहोत आणि दुसरं जे अर्पण आहे ते दुसरं अर्पण आहे अण्णार्पण. आणि या अण्णार्पणा संदर्भामध्ये आपण लेवीय पुस्तकामधील अध्याय 2 वचन 1 ते 16 मध्ये जास्त अभ्यास म्हणजे आपल्याला वाचायला भेटणार आहे. यामध्ये अर्पणाला नुसते देणगी किंवा मिना म्हटलं आहे, मिन्हा. अण्णार्पण अनेकदा इतर अर्पणाबरोबर विशेषतः होमार्पणाबरोबर अर्पण सादर करायचं. गोरगरिबासाठी होमार्पणाला पर्याय म्हणून अण्णार्पण स्वतंत्रपणे हे द्यायला आहे. तर कदाचित या ठिकाणी एक गोरगरिबासाठी पर्याय आहे, म्हणून गरिबांसाठी हा जो जे अन्न आहे, अण्णार्पण आहे, हे कदाचित जास्त उपयोगी होईल. म्हणून या ठिकाणी हे पशु काय गरिबाकडे जास्त नसायचं आणि म्हणून गरीब माणसाने हे जे अर्पण आहे हे अर्पण सादर करायचं आहे. आता या पुस्तकामध्ये अध्याय 2चे प्रामुख्याने 3 विभाग सांगण्यात आलेले आहेत. अध्याय 2 1 ते 3 याच्यामध्ये सफीटाबद्दल म्हणजे फीट त्याच्याबद्दल सांगितलं आहे. अध्याय 2 मध्ये ओवी 4 ते 10 मध्ये भट्टीत किंवा तव्याबद्दल माहिती सांगितली आहे. आणि तिसरी जी गोष्ट आहे ती आहे अध्याय 2 11 ते 16 मध्ये पीठ आणि तेल या 2 घटना या ठिकाणी सांगितल्या आहेत. म्हणजे अर्पणामधील ही जी प्रतीका आहेत, पीठ आहे आणि जे तेल आहे, हे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं सांगितण्यात आलेलं आहे. आता वेदीवर जालावयाच्या अर्पणासंबंधी, अण्णार्पणाच्या संबंधी महत्त्वाच्या गोष्टी आणि या संदर्भामध्ये ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे की ह्या गोष्टीमध्ये आम्हा प्रत्येकाला हे अण्णार्पण कशाप्रकारे आपण अर्पण करायचं हे सांगितलं आहे. की मूठभर पिठाचा होम केल्यावर, म्हणजे या ठिकाणी जे पीठ आहे किंवा तेल आहे हे सहजासहजी या 2 जी प्रतीका आहेत गरीब माणसाकडे असतात आणि म्हणून हे दुसऱ्या प्रकारचं जे अर्पण आहे हे ह्या संदर्भामध्ये आहे. तर मीठभर पिठाचा होम केल्यावर अण्णार्पणाचा उरलेला भाग, मग ते नुसते पीठ असो, भाकर असो, विविध प्रकारच्या पोळ्या असो, ते सर्व याजकाचं असे. म्हणून याजकाला का म्हणून दिले जाईल? कारण या ठिकाणी पुन्हा एकदा सांगितलं आहे की या पिठाद्वारे किंवा तेलाद्वारे ज्या पोळ्या केल्या जाईल किंवा भाकरी केल्या जाईल ते याजकाला द्यायच्या. म्हणून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्याच्याकडे काही आर्थिक संपत्ती नसेल, आर्थिक त्याच्याकडे जमीन नसेल आणि म्हणून याजकाला हे अर्पण या ठिकाणी दिलं जात होतं. काही महत्त्वाच्या या गोष्टी ज्या होत्या किंवा काही अर्पणामधील या अण्णार्पणामधील जी महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या चांगल्या नाही किंवा निषेध केलेला आहे. या संदर्भामध्ये आता आपण थोडंसं बघूया की अण्णार्पणामध्ये खमीर किंवा मध नसायचं. अण्णार्पणामध्ये कधी खमीर किंवा मध हे घालत नसेत. तर मात्र पीठ आणि तेल ज्या 2 गोष्टी आहेत हे या अर्पणामध्ये ठेवलं जात होतं. आणि त्याचा संदर्भ लेवीय पुस्तकामध्ये 23व्या अध्यायामध्ये वचन 17 2 इतिहासाचं पुस्तक अध्याय 31 वचन 5 मध्ये आम्हाला भेटत आहे. आणि अशावेळी हे पदार्थ अशुद्ध म्हणून निषिद्ध मानले जात होते. पण हे जे ज्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी अर्पणासाठी आणलेल्या आहेत, त्या अर्पणाच्या गोष्टी माणसाने देवाला अर्पण करीत असताना हे देवाला प्रिय झालं पाहिजे, ह्या गोष्टीकडे अत्यंत महत्त्वाचं लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून अण्णार्पणामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे पीठ आहे आणि त्या ठिकाणी तेल आहे. ह्या दुसरा अर्पण या ठिकाणी आपण शिकलो आहोत ते म्हणजे अण्णार्पण. तिसऱ्या अर्पणाकडे जात आहोत आणि तिसरं अर्पण आहे आणि ते तिसरं अर्पण म्हणजे शांतार्पण. शांतार्पणाला इंग्रजीमध्ये आपण पीस ऑफरिंग म्हटलं जातं. आणि या पीस ऑफरिंग हा जो शांतार्पण आहे हे अध्याय 3 मध्ये वचन 1 ते 17 मध्ये आम्हाला शिकायला भेटेल.
इब्रू भाषेमध्ये शांतार्पणाला मूळ शब्द जो आहे तो मूळ शब्द आहे सेलॅमिम. म्हणजेच सेलॅमिन म्हणजे संपूर्ण किंवा पूर्ण होणं. आणि म्हणून सालोम हा एक जवळचा शब्द या ठिकाणी आलेला आहे. सालोम म्हणजे पूर्णता, कल्याण, शांती. आणि या अर्पणाचा नक्की अर्थ आपणास या ठिकाणी अशा प्रकारे सांगता येईल: शांती ठेवणं, स्थापन करणे किंवा उपासक आणि देव यांच्यामध्ये चांगले संबंध ठेवण्यासाठी हा अर्पणाचा हेतू असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता शांतार्पण आणण्याची वैयक्तिक कारणं काय आहेत ती अध्याय 7 वचन 11 ते 18 मध्ये आपण दिली आहेत. की उपकार स्तुती करायचं, देवाची स्तुती करायची, देवाला नवस फोडायचे, स्वेच्छेने अर्पणं करायची. आणि अशा प्रकारे ही अर्पणं ही शांतार्पणामध्ये या गोष्टी केल्या जात होत्या. अर्पण करण्यामध्ये पुढील कारणं सांगण्यात आलेली आहेत. आणि ती कारणं म्हणजे करार नव्याने करणं किंवा करार पुन्हा करणं, राजाची नेमणूक करणं, मंदिराचे समर्पण करणं. या संदर्भामध्ये ही गोष्ट या अर्पणामध्ये सांगितण्यात आलेली आहे. पशुच्या मांसाचे 2 भाग या अर्पणामध्ये शांतार्पणामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जेव्हा अर्पण करणाऱ्या व्यक्तीने एखादा पशु किंवा काही बैल, मेंढरू आणलं असेल तर या पशुचे मांसाचे 2 भाग करण्यात येत असत. एक भाग हा याजकाला देण्यात येत होता आणि दुसरा जो भाग आहे हा दुसरा भाग हा उपासकाला देण्यात येत होता. पशुचे हूर किंवा उजवी मांडी ही याजकाला मिळे आणि इतर जो भाग आहे, इतर भाग हा पशुचा उपासकाला देण्यात येत होता. आता ह्या ठिकाणी हे अर्पण केल्यामध्ये, या शांतार्पणामध्ये जास्तीत जास्त जे प्रोटीन्स होतं, जास्तीत जास्त ज्या चांगल्या गोष्टी होत्या या याजकाला भेटत होत्या. आणि म्हणून प्रोटीन्स मिळाल्यामुळे याजक देखील शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असायचा. म्हणे प्रोटीन्स जास्त त्याचा पुरवठा होईल. आणि म्हणून या ज्या चांगल्या गोष्टी होत्या या ठिकाणी शांतार्पणामध्ये, या अर्पणामध्ये अर्पण केल्या जात होत्या. आणि अशा प्रकारचं हे जे तिसरं अर्पण आहे, हे शांतार्पण या ठिकाणी हा जो भाग आहे याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे. चौथ्या अर्पणाकडे आपण जात आहोत आणि चौथं अर्पण आहे पापार्पण, सीन ऑफ ऑफरिंग. आणि या पापार्पणाबद्दल अध्याय 4 मध्ये वचन 1 ते अध्याय 5 पर्यंत आपण ओवी 13 पर्यंत जाणार. पापार्पण किंवा दोषार्पण ही अशी 2च अर्पणं आहेत. म्हणजे आताचं अर्पण आणि जे 5वं अर्पण आहे दोषार्पण, ही 2च अशी अर्पणं आहेत की ही 2 अर्पणं सक्तीची आहेत. माणसांना करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून उपासकाच्या दृष्टीने पूर्वी सांगितली जी अर्पणं ऐच्छिक होती, म्हणजे त्या ठिकाणी माणसाची इच्छा त्यांनी व्यक्त करायची, स्वतःची इच्छा म्हणून दिलेली आहेत. या ठिकाणी 2 अर्पणं म्हणजे हे पापार्पण आणि दोषार्पण हे सक्तीने माणसाला करावं लागत होतं. अर्पणातील रक्त हे सिंचनाचे स्थल कोणते असले पाहिजे, अध्याय 4 मध्ये सांगितलं आहे बघा. अध्याय 4 जेव्हा तुम्ही उघडणार तेव्हा सविस्तरपणे यामध्ये माहिती सांगितली आहे. या ठिकाणी असं सांगितलं आहे की जर पापाचा दोष हा याचकावर असेल, पापाचा दोष जर याचकावर असेल किंवा लोकावर असेल तर ते रक्त दर्शन मंडपाच्या आत असलेल्या पवित्र स्थानी शिंपडायचं आहे. दर्शन मंडपामध्ये जो आतला भाग आहे त्या आतल्या भागामध्ये हे पशुचं रक्त आहे शिंपडायचं आहे. जर आणलेला अर्पणाचा जो दोष याजकाचा असेल किंवा लोकांचा असेल तर एखाद्या अधिपतीवर पापाचा दोष असेल, म्हणजे समाजामधील एक अधिपती आहे, चांगला प्रतिष्ठित मनुष्य आहे, त्याच्यावर जर पापाचा दोष असेल तर याच्यामध्ये सांगितण्यात आलेलं आहे की किंवा सामान्य मनुष्य दोषी असेल, रक्त दर्शन मंडपाच्या बाहेर असलेल्या यज्ञार्पणाच्या मुख्य वेदीवर शिंपडायचं आहे. अधिपती किंवा सामान्य मनुष्य याचा दोष असेल
तर जे रक्त आपण शिंपडणार आहोत ते यज्ञार्पणाच्या मुख्य वेदीवर त्यांनी शिंपडायचं आहे. आणि अशा प्रकारे ह्या वचनामधून, या गोष्टीमधून, या अर्पणामधून ह्या गोष्टी प्रत्येक मनुष्य या ठिकाणी करत होता. आणि ही पापे घडल्याबद्दल स्वतःला दोषी समजून त्याच्या निवारार्थ कोणी अर्पण आणत असेल, म्हणजे दुसऱ्याच्या वतीने जेव्हा आपण त्या ठिकाणी अर्पण आणत असू, पर्यायी अर्पणाची तरतूद या ठिकाणी केलेली होती. आणि अशा प्रकारे गरीबातील गरीब माणसाला देखील पापार्पणाने निवारण करून घेता येत होतं. आता पापार्पणाचा मुख्य जो हेतू आहे, मुख्य हेतू काय आहे, कशासाठी पापार्पण हे केलं जात होतं, तर चुकून कोणाकडून पाप घडले तर काय केलं पाहिजे. एखाद्या माणसाकडून चुकून पाप घडला आहे तर काय केलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी या दोन गोष्टी सांगितल्या आहेत. पाप म्हणजेच या ठिकाणी माणसाची झालेली चूक किंवा त्याने असा घोर अपराध केलेला आहे. दुसरा शब्द बिसेगागा म्हणजे नुसते करावयाचे त्याने दान, म्हणजेच शब्द मेंढराप्रमाणे भटकत जाणे. एखादा मनुष्य जर पाप केलं असेल, चूक केली असेल तर तो भटकत जाईल. आणि म्हणून या दोन गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहे. हे अर्पण शुद्ध होण्यासाठी करावयाचं काय, तर एखादा मनुष्य विधीनुसार अशुद्ध असेल पण कोणत्याही अर्थाने पापी नसेल, म्हणजे तो अशुद्ध असला पाहिजे, अशुद्ध असेल पण पापी नसेल, तर त्याची शुद्धी होण्यासाठी पापार्पण या ठिकाणी सांगितलं आहे. म्हणून हे जे पापार्पण आहे, हे पापार्पण या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे. एखादी बाई प्रसूती झाल्यानंतर ती अशुद्ध मानली जात होती आणि म्हणून त्या बाईने कदाचित झाल्यानंतर या ठिकाणी तिचं शुद्धी होण्यासाठी जी पापं असतात या ठिकाणी केली असतात. एखाद्या माणसाला कातडीचा रोग झालेला आहे आणि कातडीचा रोग झाल्यानंतर तो मनुष्य समाजामध्ये अशुद्ध मानला जात होता. आणि म्हणून त्यासाठी अध्याय 14 आपण वाचा पाहिजे तर अध्याय 14 वचन 19 आम्हाला सांगणार अशा प्रकारचं ते अर्पण त्या ठिकाणी केलं जात होतं. आणि प्रमुख याजकांच्या पापासाठी, आता आपण प्रमुख याजकांच्या पापासाठी कशा प्रकारे या ठिकाणी अर्पण केलं जातं. प्रमुख याजकाने जर पाप केले की त्याचा दोष सर्वच लोकांना लागत होता. जो प्रमुख याजक आहे, याजकाच्या वरचा जो आणखी मनुष्य असेल तो प्रमुख याजक म्हणून मानला जात होता. त्याचं जर पाप असेल तर त्याचा संपूर्ण जो दोष होता हा सर्वसामान्य सर्व लोकांना लागत होता. त्याचं कार्य फार गंभीर स्वरूपाचं होतं. म्हणून त्याच्या पापासाठी करायचे शुद्धीकरणाचे अर्पण सर्वात महागड्याचं असे. आणि म्हणून ते अर्पण जे सादर केलं जात होतं ते अत्यंत महागड्या स्वरूपाचं किंवा मोठं किमतीचं अर्पण या ठिकाणी अर्पण केलं जात होतं. आता दुसरा जो प्रकार आहे सर्व मंडळीच्या पापांसाठी, ह्यामध्ये अध्याय 4 वचन 3 ते 21 आपल्याला माहिती भेटेल. सर्व मंडळीत दोन महत्त्वाचे शब्द प्रयोग होते. पहिला वडिलांचा प्रतिनिधी म्हणजे समूह आणि समाजाचा सामाजिक व्यक्ती म्हणून न्यायी नेते. अशा प्रकारे समाज आणि वडील वर्ग हे दोन प्रकारचे ज्या गोष्टी आहेत या वडील वर्गाच्या गटामध्ये त्या येत होत्या. तिसरं पाप आहे किंवा तिसरी गोष्ट आहे एखाद्या अधिपतीच्या पापासाठी काय करायचं. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे अधिपती म्हणजे समाजामधील एखादा प्रतिष्ठित मनुष्य. आणि या संदर्भामध्ये अध्याय 4 वचन 22 ते 26 सांगितलं आहे की इस्रायल लोकांना राजा मिळवण्यापूर्वी, म्हणजे त्यांच्या राज्यावरती राजा येण्यापूर्वी त्यांच्यामध्ये जे अधिकारी होते त्यांचा उल्लेख सामान्यतः अधिपती असा केला आहे. आणि म्हणून हे जे लोक आहेत ह्यांना एक प्रकारचं मोठी मान होतं, त्यांची एक जबाबदारी होती आणि त्याप्रमाणे ते जबाबदारी ते पूर्ण करायचे. तर याच्या संदर्भामध्ये सांगितलं आहे की यांनी जर पाप यांच्या वतीने जर पाप झालं असेल तर त्यांच्यासाठी कडक नियम होते. आणि म्हणून या बाबतीत दोषहीन बकरा अर्पणासाठी आणणं गरजेचं होतं. आणि शेवटी सर्वसामान्य लोकांच्या पापासाठी काय, सर्वसामान्य माणसाच्या पापासाठी अध्याय 4 वचन 27 आणि अध्याय 5
वचन 13पर्यंत आपल्याला सांगितले आले. या बाबतीत दोषहीन बकरी किंवा कोकरातील मादी हे अर्पण नेमणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे हे चौथा जो अर्पणाचा प्रकार आहे म्हणजे पापार्पण, सीन ऑफ ऑफरिंग, हे या ठिकाणी आपण पूर्ण करत आहोत. शेवटचं अर्पण आहे आणि शेवटचं अर्पण ते म्हणजे दोषार्पण म्हणजेच गिल्ट ऑफरिंग. आणि म्हणून गिल्ट ऑफरिंगमध्ये या 5व्या प्रकारामध्ये दोषार्पणाचा जो भाग आहे अध्याय 5 पासून अध्याय 6 मध्ये आपण वाचू शकतो. या अर्पणाला दोषार्पणाला आरसम हा शब्द दिलेला आहे. आरसम हे नाव आहे. परंपरेने अनेक अनुवादामध्ये याला दोषार्पण देखील म्हटलं आहे. अनेक लोक याला या दोषार्पणाला पापार्पण देखील म्हणत असतात. या अर्पणात भरपाई करून देणं हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे या ठिकाणी काय करायचं आहे, एखाद्या माणसाने चूक केलं असेल, काहीतरी झालं असेल तर त्याची भरपाई देणं हे गरजेचं आहे. भौतिक वस्तूची देखभाल करण्यासाठी चुकणं, मालमत्तेची अफरातफर करणं किंवा एखादी द्यावी लागणारी भरपाई आपण उशिरा देणं किंवा न देणं, ह्यामुळे ज्या गोष्टी आहेत ह्या सर्व या दोषार्पणामध्ये आलेल्या आहेत. दोषार्पणाला महाल एक शब्द आहे. महाल हिब्रू शब्द आलेला आहे. अनुवाद म्हणजे विश्वासघात असा केलेला आहे. विश्वासघातासारखं हे असं एक पाप असतं आणि म्हणून याच्यामध्ये खोटेपणाचे वर्तन केले तर मनुष्य हा दोषी ठरतो. आणि येथे 3 प्रकारच्या अपराधांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. 3 प्रकारच्या गोष्टीद्वारे आपण सांगू शकतो की हे पाप जे आहे हे दोषार्पण आहे. पहिली गोष्ट, पवित्र वस्तूच्या बाबत अपराध करणे. पवित्र वस्तूच्या बाबत अपराध करणे म्हणजे इथे पवित्र वस्तू म्हणजे देवासाठी वेगळ्या केलेल्या वस्तू, ज्या देवासाठी आपण वस्तू ठेवलेल्या आहेत आणि त्या कदाचित याजक किंवा पवित्र स्थान यांच्या संबंधित आहेत. फक्त याजक असेल तोच त्या वस्तूचा आपल्या संबंधित ठेवत असेल. या अर्पणामधून याचकांना मिळणारे कदाचित अन्न असेल, याचकांना मिळणारे घरदार असतील, इतर मालमत्ता असेल किंवा त्यांना मिळणारा इतर दशांश असेल, याचा समावेश आहे. आणि म्हणून पवित्र वस्तू संबंधी म्हणजे कदाचित याचकांच्या संबंधी ज्या वस्तू आहेत, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या वस्तूची अफलातफल करणे, त्याची अदलाबदल करणे हे जणू काही या ठिकाणी प्रिय बंधू आणि भगिनींनो हे पाप होतं आणि हे पाप या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि म्हणून काय अर्पण करायचं त्यासाठी, तर माणसाने हे जे अफलातफल केली असेल, बदलाबदल केली असेल तर अपराधी मनुष्य म्हणून त्याने मेंढा अर्पण करायचा. आणि याशिवाय वस्तूच्या बाबतीत अफरातफर केली असेल तर त्याचे मोल अधिक व मोलाचा 5वा हिस्सा एवढी रक्कम त्याने द्यायची आहे. म्हणजेच त्याची भरपाई घेणं गरजेचं आहे. ही भरपाई अशा प्रकारे दिली आहे. दुसरा जो भाग आहे, दुसरा प्रकार अपराधाचा आहे तो म्हणजे दुसऱ्यांच्या अपराधासाठी पाप केलेला आहे. आणि यामध्ये अध्याय 5 मध्ये ओबी 17 ते 19 मध्ये आपल्याला माहिती भेटेल की दुसऱ्यांच्या अपराधाचा म्हणजेच पवित्र स्थान, पवित्र वस्तू, पवित्र व्यक्ती यांच्या संबंधात केलेल्या कोणताही अपराध म्हणजे दुसऱ्या अपराधांचा पाप असा होतो. येथे संबंधित व्यक्तीला त्याची जाणीव नसते तरी त्याला आपण दोषी आहोत असं ठरविण्यात आलेलं आहे. म्हणजे दुसऱ्यांच्या अपराधांबद्दलचा उल्लेख या दुसऱ्या प्रकारामध्ये केलेला आहे. तिसरा आणि शेवटचा प्रकार आणि तो प्रकार आहे म्हणजे तिसऱ्या प्रकाराचा अपराध आहे 6व्या अध्यायामध्ये वचन 1 ते 7 पर्यंत. पवित्र वस्तू संबंधित नाही म्हणजे या पवित्र वस्तू आहेत त्या संबंधामध्ये नाही, सर्वसाधारण मानवी संबंधामध्ये हे अपराध आहेत. यात लोकांच्यामध्ये मालमत्ता, जमीन जुमला, अनेक गोष्टी, विश्वासघातक आणि अशा प्रकारची जी कारणं आहेत, चोरी करणं, जुलूम करणं, कोणाची हरवलेली वस्तू सापडल्यास ती स्वतःच हडप करून ठेवणं, खोटं बोलणं, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी ह्या तिसऱ्या प्रकारामध्ये येत आहेत. आणि अशा प्रकारे माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, पहिला भाग या लेवीय पुस्तकामधला उपासनेच्या संदर्भामध्ये
ही 5 प्रकारची मी अर्पणं सांगितली आहे तुम्हाला. एक होमार्पण, अंडार्पण, त्याच्यानंतर शांतार्पण, पापार्पण आणि शेवटी दोषार्पण. ही 5ही अर्पणं आपल्या या लेवीय पुस्तकामध्ये इस्रायल लोकांनी ही देवाला कशाप्रकारे अर्पण करावं आणि या संदर्भामध्ये काय जे नियमावली आहे अतिशय सुंदररित्या या पहिल्या भागामध्ये आपण शिकलेलो आहोत. 5 प्रकारचे आपण अर्पणं शिकल्यानंतर आपण शेवटच्या टप्प्याकडे येत आहोत आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये इस्रायल लोकांचे जे धार्मिक सण आहेत, धार्मिक सोहळे आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. आणि मग ह्याच्यामधला दुसरा जो भाग आहे याजक, त्यांच्या जबाबदाऱ्या आणि शेवटी पावित्र्याचं चिन्ह म्हणून देवाने त्यांना काय आव्हान केलं होतं हा शेवटचा टप्पा या ठिकाणी आपण शिकत आहोत. 7 ॲन्युअल फीस्ट, इस्रायलचे 7 वार्षिक सण. 2 महत्त्वाचे जे सण होते त्यांचा उल्लेख निर्गम या पुस्तकामध्ये मी केलेला होता आणि कदाचित ते आपल्याला सर्वांना परिचयाचे असतील, माहीत असेल आतापर्यंत. एक वल्हांडण सण आणि दुसरा जो सण होता तो बेखमीर भाकरीचा सण. वल्हांडण सण जेव्हा ही जी इस्रायल लोक गुलामगिरीमधून जेव्हा इजिप्तमधून बाहेर पडतात आणि जेव्हा एक कोकरू कापतात, वल्हांडण सण हा कोकरूच्या संदर्भामध्ये आहे आणि त्याचं रक्त आपल्या सर्व दरवाजावरती, स्वतःच्या सर्व दरवाजावरती ते शिंपडतात जेणेकरून परमेश्वर देव त्यांना वाचवतो. म्हणजे ते वल्हांडण करतात आणि ते बाहेर पडत असतात. हा वल्हांडण सण त्याचा इतिहासामध्ये आणि विशेषतः ख्रिस्त सभेमध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. त्याला आपण इंग्रजीमध्ये पासओव्हर फीस्ट म्हणतो. दुसरा जो सण आहे तो दुसरा सण म्हणजे बेखमीर भाकरीचा सण. म्हणजे बरोबर 7 दिवस हा सण साजरा करतात. आणि बेखमीर भाकरीच्या सणाचं एक वैशिष्ट्य म्हणजे एखादं कोकरू कापून ते रक्तावर शिंपडायचं आणि बेखमीर भाकर आणि कडू भाजी ह्याबरोबर हे त्यांनी भोजन करायचं. आणि हा जो भोजनाचा विधी होता हा बरोबर ते 7 दिवस ते करीत असत. आणि अशा प्रकारे हा दुसरा जो सण आहे हा बेखमीर भाकरीचा सण. तिसरा जो सण आहे तो तिसरा सण हंगामामधील पहिलं फळ, द फर्स्ट फ्रूट. वर्षभरात आलेल्या फळाबद्दल देवाचे आभार मानायचे आणि तंबू व कराराच्या कोशाचा सण या ठिकाणी म्हटलं आहे. वर्षाच्या शेवटी देवराज्याचा सण पाळला जातो व नंतर नवीन वर्ष हे साजरं होतं. चौथा सण आहे शेतामधील भाताचा सण. त्याला दुसरं नाव आहे पेंटाकॉस्ट, फीस्ट ऑफ पेंटेकॉस्ट. म्हणजेच आठवड्याचा सण म्हणून याला म्हटलं जातं. बेखमीर भाकरीच्या सणापासून 50व्या दिवशी हा सण साजरा करायचा. म्हणजे बेखमीर भाकरीचा सण संपल्यानंतर बरोबर 50 दिवसानंतर हा पेंटेकॉस्टचा सण साजरा करत असे. पाचवा जो सण आहे तो पुरीमचा सण. पर्शिय कांत यहुद्यांच्या विजयासाठी हा सण साजरा केला जात होता. घरात दिवे लावून लोक सभास्थानामध्ये जाऊन एस्तरचं पुस्तक वाचायचं आणि त्या दिवशी एकमेकांना भेटवस्तू व देणग्या ते देत होते. 6वा जो सण आहे तो योम किपूर म्हणजे फीस्ट ऑफ अटोनमेंट. प्रभूच्या गौरवा प्रित्यर्थ पाळलेला हा सण म्हणून हा सण, या सणाचं वैशिष्ट्य म्हणजे उपवास, प्रायचित्त व विश्रांतीचा दिवस हा समजला जात होता. त्या दिवशी अपवित्र गाभाऱ्यासाठी याजक व लोक यांच्यासाठी अर्पणे वाहिली जात होती. प्रमुख याजक वर्षातून याच दिवशी अतिपवित्र गाभाऱ्यात तो जात असे. महत्त्वाची जागा आहे त्या ठिकाणी तो जात असे. आणि अशा प्रकारे शेवटचा जो सण आहे तो निवास मंडप. मंडप म्हणजेच टॅबरनेकल. आणि याचा अधिक सविस्तर मी माहिती तुम्हाला सिनाय पर्वतावरती मोशेने जेव्हा तो निवास मंडप उभारला आणि ज्या निवास मंडपामध्ये त्याने तो कोष ठेवला ज्या ठिकाणी परमेश्वर वस्ती करतो, या संदर्भामध्ये मी तुम्हाला त्या निवास मंडपाबद्दल सांगितलं आहे. माझी इच्छा आहे की हे जे 7 सण आहेत या 7 सण या पुस्तकामध्ये आहेत. आपण सविस्तर बायबल वाचण्याचा प्रयत्न करा. अध्याय 8 पासून तर अध्याय 10 मध्ये अत्यंत महत्त्वाचं आपण भागाकडे जात आहोत. म्हणजे लेवीय वंशातील याजक, ज्याला साध्या सोप्या शब्दामध्ये पुरोहित
किंवा धर्मगुरू म्हटलं जात आहे. आणि म्हणून मोशेने पहिला याजक कोणाला नेमलं? मोशेने पहिला अहरोन आणि त्याची जी मुलं होती त्यांना अभिषेक दिला आणि अभिषेक देऊन त्यांनी तयार केलं आणि यांना ती याजकाची भूमिका किंवा या याजकांची जबाबदारी त्या ठिकाणी त्यांना दिलेली आहे. मात्र एक गोष्ट आपण याच्यामध्ये शिकतो की परमेश्वर देव नेहमी कधीकधी चांगला आशीर्वाद देतो, परंतु मनुष्य चांगलं घेत असतानाच कधीकधी वाईटाच्या आहारी जातो. अहरोनाची जी 2 मुलं होती, विशेषतः नादाब आणि अबीहू, हे बघा देवाची जी पवित्रता होती ही पवित्रता त्यांचं उल्लंघन केलं. देवाचा जो निवास मंडप होता त्या ठिकाणी त्यांनी अपवित्र आणण्याचा प्रयत्न केला आणि जणू काही दे व्हायलेट गॉड्स होलीनेस, देवाची जी पवित्रता आहे ती नष्ट करण्याचा त्यांनी दोघांनी प्रयत्न केला आणि म्हणून त्या दोघांचा नाश झाला किंवा ते दोघं त्या ठिकाणी हे मरण त्यांना आलेलं आहे. महत्त्वाची जबाबदारी, याजकांचं मुख्य कार्य काय? याजक कोण आणि त्यांचं कार्य काय? पहिली गोष्ट आहे, याजकांचं मुख्य कार्य किंवा काम म्हणजे ते लोकांचे आणि देवाचे प्रतिनिधी आहेत. दे रिप्रेझेंट पीपल टू गॉड अँड दे रिप्रेझेंट गॉड टू पीपल. म्हणजेच जेव्हा ते लोकांच्या वतीने देवाकडे जातील तेव्हा लोकांचं घाणं जे आहे, लोकांच्या व्यथा आहेत, लोकांच्या वेदना आहेत, त्या देवाला सादर करतील आणि तो देवाचा रिप्रेझेंट गॉड टू पीपल. म्हणजेच देवाचा जो संदेश आहे, देवाची जी माहिती आहे, देवाला काय सांगायचं आहे ती माहिती त्याने लोकांमध्ये घेऊन यायचं. हे एक महत्त्वाचं काम याजकांचं असायचं. दुसऱ्या भागाकडे आपण जात आहोत आणि दुसरा जो भाग आहे तो भाग आहे अध्याय 11 पासून तर 15पर्यंत. अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि याच्याबद्दल आपल्याला कदाचित बायबलमध्ये अतिशय चांगली उदाहरणं सापडतील. उपासना विधीमध्ये शुद्ध असणं गरजेचं होतं. रिच्युअल प्युरिटी म्हणजे जो उपासक आहे, उपासक आणि जो याजक त्याने कशा प्रकारे शुद्धतेचं आचरण करायचं ह्या गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या सांगितल्या आहेत. आता जेव्हा मनुष्य अशुद्धतेची बाधा कशा प्रकारे त्या माणसाला होईल, मनुष्य अशुद्ध कसा होईल आणि मनुष्य अशुद्ध होऊ नये म्हणून उपासनेमध्ये त्याला महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती. पहिला मनुष्य अशुद्ध कधी होईल? इफ द पर्सन कॉन्टॅक्ट विथ रिप्रोडक्टिव्ह फ्लुइड्स, म्हणजे प्रजनन उत्पादकाच्या क्रियेबरोबर त्याने जर संपर्क केला तर तो मनुष्य अशुद्ध मानला जाईल. दुसरं, हॅविंग स्किन डिझीज, एखाद्या माणसाला कातडीचा रोग असेल, कातडीचा त्रास असेल, रोग असेल तर हा मनुष्य अशुद्ध मानला जात होता. तिसरा जो होता टचिंग मूड, म्हणजे एखाद्या जेव्हा माणसाला स्पर्श होतो, अन्य गोष्टींचा स्पर्श, अन्य व्यक्तींचा स्पर्श झाल्यानंतर कदाचित ती अशुद्ध व्यक्ती असेल, त्याद्वारे मनुष्य हा अशुद्ध मानला जात होता. चौथी गोष्ट होती टचिंग डेड बॉडी, मेलेल्या माणसाच्या शरीराला जर स्पर्श आपण केला तर तो मनुष्य अशुद्ध मानला जाईल. याच्यामध्ये अतिशय सुंदर उदाहरण म्हणजेच लूकच्या शुभवर्तमानामध्ये आपल्या सर्वांच्या परिचयात आहे चांगला शोमरोनी. चांगला शोमरोनीचं उदाहरण आपल्याला काय सांगत आहे? तो मनुष्य तिथे अर्धा मेला पडलेला आहे, त्या ठिकाणी याजक जातो, लेवीय जातो, दोघंजण मनुष्य मदत करत नाही आणि बऱ्याच वेळा तो शेवटी शमरोनी जाईल आणि शमरोनी मदत करील. आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं ही 2 माणसांनी चांगलं केलं नाही, परंतु ही जी 2 माणसं होती याजक आणि लेवीय, आणि म्हणून याचा संदर्भ या ठिकाणी मी तुम्हाला का सांगत आहे की जो याजक किंवा लेवीय माणसाने त्या माणसाला का स्पर्श केला नाही? जर त्या माणसाला स्पर्श केला असता तर तो याजक किंवा लेवी अशुद्ध झाला असता. कारण त्या प्रकारे त्याला माहीत नव्हतं की तो अर्धमेला मनुष्य मेलेला आहे का जिवंत आहे. कदाचित तो मेलेला असेल आणि जर मी त्याला स्पर्श केला तर मी मंदिरामध्ये येऊन उपासना करू शकत नाही आणि म्हणूनच अशुद्धता त्या माणसाला
कदाचित लागण होईल. पाचवा आहे तो म्हणजे इटिंग इम्प्युअर ॲनिमल्स, म्हणजेच जे अशुद्ध प्राणी आहेत त्याचं आपण सेवन केल्यानंतर, तो खाल्ल्यानंतर मनुष्य अशुद्ध होत असेल. आणि म्हणून लेवीय पुस्तकामध्ये अत्यंत महत्त्वाची जी रिच्युअलच्या दृष्टिकोनातून उपासनाच्या दृष्टिकोनातून गोष्ट सांगितलं आहे की माणसाने शुद्ध राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. जर मनुष्य अशुद्ध झाला तर तो जीवितहानी किंवा त्याला जीवनाचा त्या ठिकाणी अंत होईल. आणि म्हणून माणसाने नेहमी आपलं जीवन शुद्धतेमध्ये घालवणं हे गरजेचं होतं. अध्याय 18 ते अध्याय 20 मध्ये मॉरल प्युरिटी म्हणजेच नैतिक पवित्रता याबद्दल सांगितलं आहे. आणि अत्यंत या ठिकाणी 3च गोष्टी आहेत की इस्रायल लोक हे कनानी लोकांपेक्षा थोडे वेगळे होते. आणि म्हणून या ठिकाणी कनानी लोकांपेक्षा वेगळे असल्यामुळे देवाचा त्यांच्यासाठी खास कदाचित हेतू होता. आणि म्हणून गरिबांची काळजी घ्यायचं किंवा चांगल्या गोष्टी करायचं, सामाजिक गोष्टी कराव्या, ह्या गोष्टीची माहिती आपल्याला या अध्यायामध्ये सापडते. अध्याय 21 ते अध्याय 22 हे 2 अध्याय आहेत. याच्यामध्ये याजकाला आवश्यक शिक्षण हे गरजेचं होतं. आणि या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणजे त्याचं नीतीचं जीवन अत्यंत महत्त्वाचं होतं. हायेस्ट लेवल ऑफ मॉरल इंटिग्रिटी म्हणजे जी त्याची अखंडता आहे, नैतिक अखंडता आहे, त्याला कुठेतरी बाधा होता कामा नये. त्याचं नेहमी जीवन हे मॉरल म्हणजे नीतीमध्ये त्यांनी ठेवायचं आहे. आणि यासाठी याजक हे प्रतिनिधी आहेत. पुन्हा एकदा सांगत आहे, याजक हे देवाचे प्रतिनिधी आणि याजक हे लोकांचे प्रतिनिधी आहेत. आणि दोघांचे प्रतिनिधी असल्यामुळे त्याने त्याचं जीवन नीतीमध्ये ठेवणं गरजेचं आहे. शेवटचा अध्याय 26 ते 27 आणि या 2 मध्ये आपण मोशे इस्रायल लोकांना विश्वासू आणि प्रामाणिक राहण्यासाठी बोलावतो. आपण निवास मंडपाच्या पावित्र्याबद्दल गोष्टी शिकत असताना ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये मोशे इस्रायल लोकांना सांगणार की तुम्ही प्रामाणिक आणि पवित्र जीवन जगलं पाहिजे. आणि त्यासाठी तो इस्रायल लोकांना सांगतो, जर ओबिडियन्स आज्ञाधारक राहिला तर देवाचा कदाचित आपल्याला आशीर्वाद भेटेल, देवाची शांती आणि देवाचं भरपूर सुख आपल्या जीवनामध्ये येईल. जर आपण आपल्या जीवनामध्ये अनफेथफुल अविश्वासू राहिलं तर कदाचित रोगराई येईल, नाश होईल आणि सर्वकडे अंधार पसरेल. आणि अशा प्रकारे प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे लेवीय पुस्तक या ठिकाणी समाप्त होत आहे. ह्या लेवीय पुस्तक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक इस्रायलसाठी आहे की ह्या पुस्तकामध्ये इस्रायलचं जीवन पावित्र्यामध्ये ठेवण्यासाठी माहिती दिलेली आहे. परमेश्वर देव जसा पवित्र आहे तसा तुम्ही देखील पवित्र बनण्याचा प्रयत्न करा. आणि अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे पुस्तक संपवित आहोत.